सन 2024 आणि ते एक वचन, अच्छे दिन आएंगे. आज त्याच वचनाला 12 वर्ष होत आहेत. 2014, 2019 आणि 2024. 3 निवडणुका, 3 वेळा जनतेचा कौल आणि 3 वेळा सत्ता. पण प्रश्न हा नाहीये की मोदी किती वेळा जिंकले. प्रश्न हा आहे की या 12 वर्षात भारत खरोखरच बदललाय का, आणि जर बदलला तर किती, कुठे आणि कोणत्या क्षेत्रात. म्हणूनच आज आम्ही नंबर्सच्या आधारावर काही फॅक्ट्स मांडणार आहोत. तर सुरू करूया मोदींच्या 12 वर्षांचा हा नंबर गेम. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून, पैसा, अर्थव्यवस्था. पहिला आहे GDP. 2014 मध्ये भारताचा GDP होता $2.4 ट्रिलियन. 2026 मध्ये तो पोचलाय $4.15 ट्रिलियन वर, म्हणजे जवळपास दुप्पट. आणि याच वेगाने भारत जर का पुढे गेला तर 2027-28 पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. दुसरं आहे पर कॅपिटा इन्कम, म्हणजेच दरडोई उत्पन्न. 2014 मध्ये प्रत्येक भारतीयाचं सरासरी वार्षिक उत्पन्न होतं 86,674 रुपये, आणि आज ते झालंय 2.4 लाख रुपये, म्हणजे जवळपास तिप्पट. तिसरा मुद्दा परकीय चलन. 2014 मध्ये देशाकडे $304 बिलियन परकीय चलन साठा होता, आणि आज तो आहे $682 बिलियन. याचा अर्थ भारत आज बाहेरच्या संकटांना तोंड देण्यासाठी तसा भक्कम स्थितीत आहे. अर्थात पश्चिम आशियातल्या युद्धामुळे परिस्थिती गंभीर नक्कीच आहे, पण त्यातूनही मोदी सरकार मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. चौथं, संरक्षण क्षेत्रातली निर्यात. 2014 मध्ये भारताची संरक्षण निर्यात होती फक्त 686 कोटी रुपये, आणि आज ती आहे 38,424 कोटी रुपये, म्हणजे तब्बल 55 पट वाढ. भारत आता शस्त्र विकत घेणारा देश नाही तर विकणाराही देश बनतोय. पाचवं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसेस. 2014 मध्ये वर्ल्ड बँकेच्या ईज ऑफ डुईंग बिझनेसेसच्या यादीमध्ये भारत 142व्या स्थानावर होता. म्हणजे भारतात व्यवसाय करणं इतकं कठीण होतं की जवळपास 141 देश आपल्यापेक्षा पुढे होते. पण 2019 पर्यंत हा रँक 63 वर पोहोचला. 79 पोझिशन्सनी वरची झेप भारताने घेतली. सहावं आहे स्टार्टअप्स. स्टार्टअप इंडिया कार्यक्रम 2016 मध्ये सुरू झाला. तेव्हा आपल्याकडे मान्यता मिळालेले स्टार्टअप्स होते फक्त 502, आणि आज ती संख्या आहे 2,23,000पेक्षाही जास्त. आणि या स्टार्टअप्सने तयार केलेल्या नोकऱ्या किती आहेत तर 23 लाखांपेक्षाही जास्त. पुढे जाऊया पुढच्या सेगमेंटकडे. मोदींच्या काळात भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर नेमकं कसं राहिलं ते सुद्धा पाहूया. मंडळी, अर्थव्यवस्था ही आपल्याला कागदावरती दिसते, पण इन्फ्रास्ट्रक्चर हे रस्त्यावरती, आकाशात, रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला दिसतं. याच्यात पहिलं आहे राष्ट्रीय महामार्ग. 2014 मध्ये देशाचे राष्ट्रीय महामार्ग होते 91,287 किलोमीटरचे, आणि आज ते झालेत 1,47,000 किलोमीटर इतके. म्हणजे दरवर्षी सरासरी 4,600 किलोमीटर्सचे महामार्ग बांधले जात आहेत. हे जगात सगळ्यात वेगाने होणाऱ्या हायवे कन्स्ट्रक्शनपैकी एक आहे. दुसरं आहे विमानतळं. 2014 मध्ये 74 ॲक्टिव्ह एअरपोर्ट्स आपल्याकडे होती, आणि आज आहेत 160, म्हणजे 86 नवीन विमानतळं. Tier 2 आणि Tier 3 या शहरांनाही आता थेट त्यांच्या ठिकाणांहून उड्डाण करण्याची सुविधा याच्यामुळे मिळते, आणि हा एक डेफिनेटली सकारात्मक बदल आहे. तिसरं आहे रेल्वे बोगदे, म्हणजे रेल्वे टनल्स. हा आकडा खरं तर खूप मोठा आहे. म्हणजे 1947 ते 2014 या 67 वर्षांमध्ये रेल्वे ट्रॅक्सवर फक्त 125 किलोमीटर्सचे टनल्स बांधले गेले. म्हणजे दरवर्षी फक्त ऑन अन ॲव्हरेज 1.8 किलोमीटरचे बोगदे बांधले गेले. आणि 2014 नंतरच्या फक्त 11 वर्षांमध्ये 460 किलोमीटरचे बोगदे रेल्वे ट्रॅक्सवरती बांधले गेले. म्हणजे याचा वेग किती झाला तर दरवर्षी 41.8 किलोमीटर इतका, जवळपास 23 पट वाढ. चौथं म्हणजे वीज. देशात आपल्या वीज किती तयार होते. 2014 मध्ये देशाची पॉवर जनरेशन कॅपॅसिटी होती 248 गिगावॉट, आणि आज ती झाली आहे 530 गिगावॉट. पण यातली खरी क्रांती ही रिन्युएबल एनर्जीमध्ये झाली आहे. 2014ला रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी होती 35 गिगावॉट, आणि 2026 मध्ये ती थेट 231 गिगावॉटपर्यंत पोहोचलेली आहे. सौर आणि पवन ऊर्जेमध्ये भारत आता जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये. आणि पाचवं आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. 2014-15 मध्ये देशामध्ये फक्त साधारण 2,000पर्यंत EV गाड्यांची नोंदणी झाली होती. 2024-25 मध्ये ही संख्या वाढून ती आता झालेली आहे 17,84,000 इतकी.
म्हणजे 890 पट वाढ. यामागे अर्थात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीसुद्धा कारणीभूत आहेत. पश्चिम आशियातलं युद्ध, महाग झालेलं इंधन, या सगळ्याच गोष्टी यामागे कारणीभूत आहेत. पण पेट्रोल डिझेलच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक गाड्या परवडत असल्यामुळे त्यांची मागणी ही आपल्याला 2014 पासून आत्तापर्यंत म्हणजे ओव्हर द पिरियड वाढत आलेली दिसून येते. पुढचं सेक्टर आपण पाहूया, डिजिटल इंडिया. याच्यातला पहिला आपला सेक्शन आहे UPIचा. 2016 UPI लॉन्च झालं तेव्हा कॅशलेस व्यवहार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. पण आज दर महिन्याला 20 बिलियनपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स UPIवर होत आहेत. म्हणजेच एका महिन्यात जवळपास 2000 कोटी व्यवहार. एकट्या UPIने भारताच्या GDP मध्ये जवळपास 1.5% योगदान दिलेलं आहे आणि यावरूनच याची व्याप्ती लक्षात येईल. आणि हे UPI फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, UAE, सिंगापूर, मॉरिशस या देशात सुद्धा चालतं. दुसरं आहे जनधन योजना. 2014 देशात 40 कोटी बँक खाती होती आणि आज ती संख्या आहे 140 कोटींपेक्षाही जास्त. जनधन योजनेमुळे ज्यांना कधीही बँक माहीत नव्हती त्यांच्याकडेही आज बँक खाते आहे. त्यामुळे बँकिंगच्या कक्षेत नसलेले लोक सुद्धा आता या कक्षेमध्ये आलेले. पुढे जाऊया. पुढचं सेक्टर म्हणजे अंतराळ. इस्रो ही फक्त भारताची अंतराळ संस्था नाहीये तर ती भारताची शान आहे. टप्प्याटप्प्याने बघूया. पहिलं आपलं आहे मंगळयान. मोदींच्या पहिल्याच वर्षी इस्रोने मंगळावर पोहोचण्याचा पराक्रम केला आणि तोही पहिल्याच प्रयत्नात. जगात हे करणारा भारत पहिला देश ठरला. या मिशनचा एकूण खर्च होता फक्त 450 कोटी रुपये, म्हणजे हॉलिवूडच्या ग्रॅव्हिटी या चित्रपटाच्या बजेटपेक्षा सुद्धा कमी. नेक्स्ट 2017 भारतानं एकाच रॉकेटमधून 104 सॅटेलाइट्स लॉन्च केले आणि हा जागतिक विक्रम एकट्या इस्रोच्याच नावावर आहे. तिसरं म्हणजे चांद्रयान-3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. रशिया, अमेरिका, चायना कोणीही करू शकलेलं नाही. 2023 साली मोहीम पार पडली आहे. चौथं मिशन होतं आदित्य L1. हे 2024 म्हणजे अगदी रिसेंटली आपण म्हणू शकतो सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचं भारताचं हे पहिलं सोलार मिशन आहे. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असलेल्या सूर्याचा अभ्यास या मोहिमेअंतर्गत केला जाणार आहे. त्यानंतर पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊया जे आहे हेल्थकेअर. भारताचं आरोग्याचं बजेट आपण पाहूया. 2014-15 देशाचं आरोग्य बजेट होतं 30,645 कोटी रुपये आणि आज ते झालेलं आहे 1,06,000 कोटी रुपये. 3.5 पट वाढ. दुसरं आहे एम्स रुग्णालयांची वाढती संख्या. 2014 देशात फक्त 7 एम्स रुग्णालय होती आणि आज ती किती आहे? 23. तिसरं आहे देशातली वैद्यकीय महाविद्यालय. 2014 देशात 387 मेडिकल कॉलेजेस होती आणि आज ती झाली आहेत 808. देशात MBBSच्या जागा या आता 51,348 वरून 1,29,000 वाढलेल्या आहेत. चौथा आहे आयुष्मान भारत. सरकारी आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत उपचार मिळालेले. पुढच्या सेगमेंटकडे वळूया. मेक इन इंडिया. पहिलं आहे त्यातलं मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग. 2014-15 भारतात विकले जाणारे फक्त 26% मोबाईल फोन्सच भारतात बनायचे आणि आजची स्थिती 99.2% फोन्स हे जवळपास भारतातच बनत आहेत आणि भारतातच विकले जात आहेत. दुसरं आहे पेटंट्सची नोंदणी. 2014 भारतात 12,040 पेटंट्स फाईल झाल्या होत्या आणि आज ती संख्या झाली आहे 63,217 इतकी. म्हणजेच भारतातल्या इनोव्हेटर्सची इनोव्हेशन करण्याची भूक ही 5 पट वाढतीये. आता येऊया शेवटच्या टप्प्याकडे. मंडळी, नंबर्स, आकडेवारी जेव्हा चांगली असते तेव्हा सरकार ती मोठ्याने सांगते. पण आज असेही काही नंबर्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे सरकारनेही तेवढ्याच मोठ्याने सांगायला हवे. पहिलं आहे बेरोजगारी. CMIच्या डेटानुसार तरुणांमधली बेरोजगारी ही एक मोठी समस्या राहिली आहे. GDP वाढतोय पण जॉब्स तेवढ्याच वेगाने वाढतायत का हा प्रश्न आज सुद्धा अनुत्तरित आहे. दुसरं आहे असमानता. पर कॅपिटा इन्कम वाढलं हे खरं आहे पण काही अहवालांनुसार श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी सुद्धा वाढली आहे. वरचे काही लोक खूप झपाट्याने श्रीमंत होत असताना खालचे कोट्यावधी लोक हे अजूनही महागाईशी झुंजतायत. तिसरं आहे महागाई. सामान्य माणसाला रोज जाणवणारी गोष्ट म्हणजे महागाई. भाजीपाला, दूध, डाळी सगळ्यांच्या किमती या 12 वर्षात लक्षणीयरित्या वाढलेल्या आहेत. आणि चौथं आहे माध्यम स्वातंत्र्य. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची घसरण झालेली आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेच्या अहवालाच्या यादीमध्ये भारत आता खूप खालच्या स्थानावर आहे. तर मग याचा निष्कर्ष काय? मोदींच्या 12 वर्षांमध्ये भारत बदललाय का?
तर हो. आणि कशामध्ये? तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, जागतिक स्तरावरच्या भारताच्या प्रतिमेमध्ये. पण त्याच वेळेला दुसऱ्या टोकाला बेरोजगारी, असमानता, महागाई आणि सामाजिक ताण या गोष्टी अजूनही ॲड्रेस केल्या गेल्या पाहिजेत असं चित्र आपल्याला दिसतं. तुर्तास इथेच थांबूया. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच विषयांसाठी पाहत रहा ऑड इव्हन.